चला या वातावरणामध्ये आता बीएमसीचा विषय निघाला म्हणून बीएमसीनं काही महत्वाचे प्रोजेक्ट्स मुंबईमध्ये मधल्या नाही काळात अगदी कोस्टल वे पण नाही जिजामाता उद्यानात आम्ही पेनबिन आणले. आज पेनबिन बघायला तिकीट लावून गर्दी होते आणि यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. अगदी आता पेनबिन बघायला फक्त मराठी आणि मुसलमान जातात का? नाही. कोस्टल वे सारखा प्रकल्प आला तो मुंबई महानगरपालिकेने आला केला. नाही का? आम्ही केला. हो तुम्ही केला किंवा मानखुर्दचा पूल असेल तो तुम्ही केला, महत्वाचा टप्पा होता. यामध्ये ज्यावेळेला तो तुमच्या काळात डीपीआर झाला असा प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो त्यावेळेला ते म्हणतात एन्व्हायरमेंटलच्या क्लिअरन्स पासून सगळं काही भाजपनं केलं. उपकार केले. आणि टेंडर फक्त उद्धव ठाकरे घेऊन गेले कारण त्यांना टेंडरमध्ये इंटरेस्ट होता. माझ्याकडे प्लॅनिंग पासून सगळे प्लॅन. म्हणून मी काय म्हटलं की भाजपनी आमच्या छोट्या कामाची श्रेय घेऊ नये. त्यांनी केवढी मोठी कामं केलीत. कैलास पर्वत बांधलाय, स्वर्गातून गंगा आणली त्यांनी, स्वतः त्यांच्या डोक्यावर घेतली त्यांनी. कारण त्यांनीच सांगितलं की भगवान ने उनको भेजा आहे. त्याच्यानंतर अरबी समुद्र केलाय त्यांनी. केवढी मोठी कामं आहेत. आम्ही छोटी छोटी कामं केली. बरं ही आता कैलास पर्वतचं सुद्धा टेंडर काढलं होतं की नाही मला माहिती नाही. गंगा आणण्याचं टेंडर काढलं होतं की नाही, अरबी समुद्राचं मला माहिती नाही, पण केलं ना त्यांनी. हिमालय केलं त्यांनी. असं काय करतं? ते म्हणतात की तुम्हाला फक्त टेंडरमध्ये इंटरेस्ट असतो, तुम्हाला विकासात काही इंटरेस्ट नसतो. आता 2022ला माझं सरकार पडलं, आता 26 सुरू आहे. जवळपास 4 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिकेत 92,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. या मुदत ठेवी त्यातनंच कोस्टल रोड केला, त्याच्यामधनंच कामगारांची देणी, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड ह्या सगळ्या दिले जातात. आज बेस्टचे कामगार आझाद मैदानात उपोषणाला बसले. 1 जून 2024 पासून त्यांना देणं नाही दिलेलं. बेस्टची संख्या कमी होत चाललेली आहे. मोठे जे प्रकल्प आहेत कोस्टल रोड सारखे, त्या प्रकल्पांसाठी यांचा हा पैसा वापरला जातो. तो वापरताना साधारणतः जमा आणि खर्च याचा ताळमेळ घातला जातो. एवढा याला खर्च येणार आहे, तो किती काळात आपल्याकडे पैसा येईल आणि मग तो खर्च केला जातो. त्याच्यानंतर ती जी 92,000 कोटीच्या ठेवीतनं मिळणारं व्याज, त्याच्यातनं महापालिकेचा बराचसा खर्च होतो. आता ह्या 92,000 कोटींच्या त्यांनी साधारणतः 80,000 कोटीपर्यंत आणल्या ठेवी, बरोबर आहे. आणि त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं, म्हणजे हे सगळी खोदाखोद करून ठेवले ना गरज नसताना. म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस आहे किंवा बारसं आहे, मुलाचं बारसं आहे आणि मगाशी तुम्ही प्रश्न विचारला तसं उद्या त्याला 75ची शाल लागणार आहे असं विचार करणारे ती लोक आहेत. म्हणजे मुलाच्या बारशाला 75ची शाल देत आहेत. अरे पहिलं त्याला लंगोट तर दे. तर ही नियोजन शून्य विकास कामं काढून यांनी 3 लाख कोटीची देणी मुंबईकरांवर केली. 3 लाख कोटींची ते ॲडव्हान्स मोबिलायझेशन ॲडव्हान्स असतं ना, त्यासाठी पैसे दिले आणि मला कोणीतरी सांगितलं की त्यातनं किकबॅक घेतले यांनी. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा यांनी केलेला आहे. 70,000 कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार बाजूला आणि यांच्या डोक्यावर 3 लाख कोटींच्या घोटाळ्याचे आता हे नवीन झालं. कोणी केला हा 3 लाख कोटीचा घोटाळा? युडी कोणाकडे? तुमचंच माजी मंत्री. माजी मंत्री नाही, आता कोणाकडे? एकनाथ शिंदेकडे आहे. बरोबर आहे. मुख्यमंत्री आता कोण आहे? देवेंद्र फडणवीस. मग त्यांनी नको लक्ष घालायला? पारदर्शक म्हणजे पूर्ण पारदर्शक आहे, खाताने दिसतंय सगळं. एवढी पारदर्शकता कधीच नव्हती. म्हणजे तिकडे तो उन्नत मार्ग जो केला होता गोराईच्या इकडे, तिकडे सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली. चोर कुठे? तो सुद्धा यांच्याच खात्याचा होता ना.